रोमनगरीची स्थापना इसवी सन पूर्व 753 मध्ये झाली आणि भारतात जेव्हा सातवाहन राज्य होतं ना, तेव्हा या रोमशी व्यापारी संबंध होते. मंडळी, असं म्हटलं जातं की वर्षभरात 120 जहाजं रोमची भारतात येत जात होती आणि निर्यात होत होती भारतात. तर भारतातनं कुठल्या वस्तूंची निर्यात होत होती? अर्थातच सोनं, चांदी, हिरे आणि आणखीन काय, वेगवेगळे वस्त्र आणि सगळ्यात महत्त्वाचं काही पक्षीसुद्धा भारतातनं निर्यात केले जात होते. त्याच्यात प्रामुख्याने मोर आणि पोपट यांचा सुद्धा उल्लेख आहे. तर मंडळी, ही देवाणघेवाण त्यांच्याकडनं सोन्याच्या चलनांनी व्हायची. तर जेव्हा भारतात उत्खनन केलं गेलं, म्हणजे जसं की आंध्र प्रदेश आहे, तमिळनाडू आहे, महाराष्ट्र आहे, तर या उत्खननात या रोमहून आलेली सोन्याची नाणी सापडली आहेत. गोष्ट वेगळी आहे, पण पुरातन काळातल्या रोमची आहे, भारताची आहे, हो ना?